श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण आज गोंदवलेकर महाराज यांचं व्यक्तिमत्व बघणार आहोत. त्यांचे सगुण स्वरूप काय होते, त्यांच्या सवयी आवडीनिवडी काय होत्या, त्यांचं व्यक्तिमत्व शेवटपर्यंत आपल्याला काय शिकवत होतं ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. शके 1766 माघ शुद्ध द्वादशी 19 फेब्रुवारी 1845 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास गोंदवल्याला श्री महाराजांचा जन्म झाला आणि शके 1835 मार्गशीर्ष वद्य दशमीला 22 डिसेंबर 1913 सोमवारी पहाटे सूर्योदयाच्या सुमारास गोंदवल्यासच वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. श्री महाराजांची उंची सुमारे 167 सेंटीमीटर आणि वजन जवळजवळ 70 केजी म्हणजे किलोग्रॅम होते. मध्यम बांधा, पिवळसर झाक असलेला गोरा रंग, रुंद चेहरेपट्टी, भव्य कपाळ, सरळ नाक, पांढरे शुभ्र दात व चमकदार डोळे अशी एकंदर त्यांची ठेवण होती. त्यांच्या तोंडावर एक प्रकारचे तेज तरळत असल्याने त्यांच्या साध्या मंद स्मिताने प्रत्येक माणसावर त्यांची सहज छाप पडे. श्री महाराज 24 तास लंगोटी घालत, पण पुष्कळ वेळा कफनी, टोपी किंवा फरगुल घालीत. कमरेला कधी छाटी, धोतर, पितांबर किंवा उपरणे गुंडळीत आणि कधी डोक्याला रुमाल बांधीत. कपाळाला केशरी गंध लावून मध्ये काळी रेग काढीत व मुद्रा लावीत. पायात नेहमी खडावा असत आणि हातात बहुतेक रुमाल असे. श्रीराम मंदिरात रामासमोर एक कोच ठेवलेला असे. अजूनही तो कोच तसाच ठेवलेला आपल्याला दिसून येतो. त्यावर ठेवलेल्या तक्क्याला टेकून ते नेहमी बसत असत. आजोबा आजी यांना ते गणपती म्हणून हाक मारीत, तर आई वडील त्यांना गणू म्हणून संबोधत असत. गावचे लोक त्यांना गणूबुवा म्हणत. उत्तर भारतात लोक त्यांना दखनेक महाराज असे म्हणत. श्री महाराजांचे गुरु श्री तुकामाई त्यांना माझा बाळ म्हणून हाक मारीत. सर्व शिष्यमंडळी त्यांना महाराज म्हणत, तर ते स्वतः ब्रह्मचैतन्य बुवा रामदासी अशी आपली सही करत होते. त्यांच्या सवयी आणि आवडीनिवडी काय होत्या ते आपण इथं पुढे बघूया. श्री महाराजांना प्रवासाची विलक्षण आवड होती असं शास्त्रामध्ये म्हटलं जातं. त्यांनी वयाच्या 12व्या वर्षापासून ते 45व्या वर्षापर्यंत कल्पनातीत प्रवास केला होता. या प्रवासामध्ये त्यांना तत्कालीन समाज जीवन उत्तम रीतीने पाहण्यास मिळाले. श्री महाराज पोहण्यात फार पटाईत होते. ज्याला मुळीच पोहता येत नाही अशा माणसाला बरोबर घेऊन ते गंगेमधून या तीरापासून पलीकडच्या तीरावर सहज पोहोचत असत. उताने पडून पाण्यावर तरंगण्याची त्यांना फार हौस होती. घोड्यावर बसण्याची कला त्यांना अवगत होती. कसल्याही वात्रट व मुरदाड घोड्याला ते नर मानीत. जनावराला एखादा त्यांचा स्पर्श झाला की त्यांना वश होऊन त्यांच्यावर प्रेम करू लागत. श्री महाराज पळण्यात व झाडावर चढण्यात फार पटाईत होते. सूर्यनमस्कार, दंड ते नेहमी काढीत. खो खो, आट्यापाट्या वगैरे खेळ ते हौसेने खेळत होते. वय होऊन पोट सुटले तरी त्यांच्यात चटपटीतपणात किंवा चपळपणा कायम होता. वयाच्या 62व्या वर्षी काशीमध्ये पायात खडावा घालून 100-125 दगडी पायऱ्यांचा घाट ते चटपट उतरून किंवा चढून जात. स्वच्छ व वळणदार अक्षरांची त्यांना फार आवड होती. त्यांचे स्वतःचे अक्षर फार सुबक व वळणदार होते. मोठ्याने स्पष्ट अर्थ समजून वाचण्याची त्यांना आवड होती. लहान मुलांचे त्यांना फार प्रेम. ते त्यांच्यात खेळत व त्यांच्या मनाप्रमाणे वागत. विद्यार्थ्याने आपल्या अभ्यासात मागे पडता कामा नये असे ते वारंवार लोकांना सांगत. श्री महाराज आपल्या घरी यावेत असे ज्याला वाटे त्यांना आपल्या लहान मुलाला अगर मुलीला त्यांना घेऊन नेण्यास पाठवावे आणि श्री महाराजांनी आडेवेडे न घेता जावे हे गोंदवल्यास नेहमी पाहावयास सापडत होते.
कवितेची व गोड गळ्याची गायनाची त्यांना फार आवड होती असे शास्त्रामध्ये लिहिलेले आहे. ते स्वतः कविता रचित आणि लोकांनी केलेल्या कवितांचा मोठ्या रसिकतेने पराप घेत. तसेच ते बसल्या बसल्या मारुती रायाचे सुंदर चित्र काढीत असत. त्यांना स्वाभाविक आवड भजनाची, देवांच्या गोष्टींची, नामस्मरणांची व एकांताची होती. त्यांना विद्वान माणसापेक्षा अडाणी मनुष्य आवडे, श्रीमंतापेक्षा गरीब आवडे व शहरात राहण्यापेक्षा खेडेगावात राहणे आवडे. नवरा बायकोंमध्ये, आई बाप व मुलांच्यामध्ये, भाऊ बहिणींमध्ये निष्कपट प्रेम असलेले तर त्यांना त्यांचे विशेष कौतुक वाटायचे. सासू व सून प्रेमाने राहिल्या तर दोघींचे ते फार स्तुती करत. प्रपंचांमध्ये निष्कपट प्रेम करायला शिकणे ही भगवंतावर प्रेम करावयास शिकवण्याची पहिली पायरी असते असे ते नेहमी सांगत. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटू त्यांच्याच एका व्हिडिओमध्ये. तोवर काळजी घ्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.